ज्यामुळे ते वापरण्यासाठी सुरक्षित होते. पाणी शुद्धीकरणातील उपयोग. पिण्याचे पाणी. पाणी शुद्धीकरणाचा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी करते. त्यामुळे पाणी पिण्यासाठी सुरक्षित होते. घरगुती वापर. पाणी शुद्ध केल्याने ते अंघोळ, स्वयंपाक आणि कपडे धुण्यासारख्या घरगुती कामासाठी सुरक्षित होते. औद्योगिक वापर. अनेक उद्योगांमध्ये त्यांच्या प्रक्रियांसाठी शुद्ध पाण्याची आवश्यकता असते. यात उत्पादन, औषध निर्माण आणि रासायनिक उद्योगांचा समावेश होतो. तर हा आहे मड वॉटर. मड वॉटर बिग स्टोनमध्ये गेल्यावर स्मॉल स्टोनमध्ये जातो आणि तो सँडमध्ये गेल्यावर कॉटनमध्ये जातो आणि कॉटनमध्ये गेल्यावर तो क्लिअर वॉटरमध्ये कन्वर्ट होतो. अशा प्रकारे मड वॉटर क्लिअर वॉटरला हे आपल्या जलशुद्धीकरणामधून समजते. माझे नाव गायत्री दिनेश शिर्के. मी जलशुद्धीकरणाचे परिणाम सांगणार आहे. सुधारित आरोग्य. पाणी शुद्ध केल्याने टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य रोगांचा धोका कमी होतो. उत्कृष्ट चव आणि वास. पाणी शुद्धीकरणामुळे पाण्याचा वास आणि चव सुधारते. आर्थिक लाभ. स्वच्छ पाणी पुरवल्यामुळे आरोग्य सेवांवरील खर्च कमी होतो आणि औद्योगिक उत्पादन वाढते. पर्यावरणाची सुरक्षा. दूषित पाणी जलचरांसाठी आणि पर्यावरणासाठी हानिकारक असू शकते. पाणी शुद्ध करून नद्या आणि जलाशयांचे संरक्षण करता येते. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव तनिष्का जितेंद्र पाटील. आज मी तुम्हाला जलशुद्धीकरणामुळे भारतासाठी होणारे उपयोग सांगणार आहे. प्रथमतः आरोग्याची समस्या. भारतात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता खराब आहे, ज्यामुळे जलजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतोय. तसेच जलशुद्धीकरणामुळे हा धोका कमी करण्यास मदत होते. दुसरा, शहरीकरण. वाढत्या शहरीकरणामुळे व लोकसंख्येमुळे स्वच्छ पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे. जलशुद्धीकरण संयंत्रे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट्स या मागणीची पूर्तता करणेच म्हणजे जलशुद्धीकरण होय. धन्यवाद. दूषित पाणी म्हणजेच मड वॉटर. हा मड वॉटर विविध नद्यातून, ओढ्यातून व कंपनीतून येतो. हा मड वॉटर आपल्याला जलशुद्धीकरणामधून शुद्ध करता येतो. तर ते कसं करायचं? प्रथमतः मड वॉटर बिग स्टोनमध्ये जातो, त्यानंतर ते स्मॉल स्टोनमध्ये, नंतर स्टँडमध्ये, त्यानंतर कॉटनमध्ये, मग हा क्लिअर वॉटर बनतो. हा कन्वर्ट झालेला पाणी विविध भांड्यांमध्ये जातो आणि हा पाणी आपण शुद्ध आणि चांगल्या तऱ्हेने पिला पाहिजे. आणि हा आपण पाणी काटकसरीने वापरला पाहिजे, कारण याची आपल्याला खूप कमतरता आहे.